स्वागत आहे गाईस तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी जातोय माझ्या मित्राच्या बहिणीच्या हळदीला। सगळी गँग आहे आपल्या सोबत, मित्र पण आहे। तर खूप आज मस्ती होणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये। तर चला कंटिन्यू। आता गाडी आली आपल्याला न्यायला। आपल्या सोबत आदित्य आहे, तुषार आहे, रमेश सर आहे आणि योमॅक आपले ड्रायव्हर आहे आजचे। स्पॉन्सर पण तेच आहे सगळ्या गोष्टींचे, जेवणापासून डायरेक्ट सगळ्या गोष्टींचे स्पॉन्सर ते आहे। व्हॉट्सअपला मेसेज टाकून द्या। तर हे एक कार्टून घेतलेलं आहे आपण टाइमपास म्हणून। कार्टूनची गाडी असणार का? कार्टून नाही, मागचं कार्टून चलो गाइस। अच्छा उधर पान कट्टे के पास ना ठीक है। तर गाईज आताच आपण लोकेशला घेतलंय। लोकेशची एंट्री झालेली आहे, त्यासोबतच गाणं लागलेलं आहे काळी बिंदी। तर मग आता डान्स होणार आहे आपला तुषारचा। आणि आपल्या सोबत आता एवढे बघा, आता एवढे जण आहेत आपल्या सोबत। आदित्य आहे, लोकेश आहे, तुषार आहे। कोरस दे, कोरस कोरस रमन भाई, कोरस दो, कोरस दो। हां ओ भैया चंचल पैंगन चांदीचा कमर बंद, इतका हिरवा रंग आय हिरवा रंग बैगन एवढं जर वाजला तर बरोबर आहे ना। कोणी होईल दंग अपने माँ बाप का तुम ख्याल रखना। तर मुकेश भाऊ होते क्वांट्रीचं। तर आता पैसे मुकेश भाऊनच भरलेले। नंतर सेंड करा मला सगळे। नाही सेंड मॅसेज टाकून द्या मुकेश भाऊ व्हॉट्सअपला। तुमचं एकदाच बिल्डिंग आणि सगळं तसे तुमची बँकेचे बिल्डिंग तर ना तसं हे बुलढाणा अर्बन मध्ये कामाला बरं का। तर कोणाला काही इन्क्वायरी करायची असली, गोल्ड लोन वगैरे काही लागलं, होम लोन, तर सांगा। किल्ल्याला मावल्या बँकेचे कॅमेरा गाडी तर गाडी धुवून तानाची हो मुक्या भाऊ। काय राव तुम्ही, गाडीची कंडिशन काय आहे काय नाही। तर अशा प्रकारे गाईच आता आम्ही थोडंसं पेट्रोल वगैरे टाकायला थांबलो होतो। तर आता जाणार आहे आम्ही, 60 किलोमीटर जायचं आहे आम्हाला। गावाचं नाव काय मुके भाऊ? गावाचं नाव काय? गावाचं नेवासा फाट्याच्या पुढे, नेवासा फाट्या समोर। दिसत नाही माझा कॅमेरा लागतो एक तावा दिसत। अरे कॅमेरा किती कॅमेरा? अरे डायरेक्ट पुरा 2 मेगापिक्सल कॅमेरा लागतो। नोकिया 16, नोकिया 1200। नाही पैसा खर्च करा। अरे अरे भारी शॉट होतो काय खाजो होतो भाई, पूर्ण फोटो गाडी चाल उंगड्या लागले त्याचे चार। काय मुकेश भाऊ आणि कॅमेरा आपल्याला 48 मेगापिक्सल टाका लागतं डायरेक्ट। मैं हार्ट अटॅक गाडीचं टाकूच तर कशी निघणार गाडी, तिकडून बी निघणार इथून टाका ना, इथून निघते ना। तर गाईज फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या लोकेशन वरती, डेस्टिनेशन वरती। तर आम्ही जास्त पुढे गेलो काही, खूपच पुढे गेलो होतो, 10 किलोमीटर परत रिटर्न होलो। तर हा लॉन्च बघा, हिरा नाव आहे त्याचं। अरे कोणीच नाही आलं रे, हा कोणीच नाही आलं। तर गाईस इथं हळदी मग व्हाईट ड्रेस घालून आलोय। हळदीचा विषय, तू मी ब्लॅक आणि तू व्हाईट घालून। वन साइड ड्रायव्हर इस्त्री केलं फर्स्ट एक काम करा, जॅकेट पहिलं शॉट आहे। लोकेशन मॅप पाहायला कोण होतं? 35 किलोमीटर पुढे गेल्याच्या नंतर म्हणतो की माझं राहिलं। पाण्याच्या बॉटला मला किती आणलेलं आहे विषय काही बी का। वन साइड ड्रायव्हर वन साइड आले काय हपा मोजला मी दिसणार झालो माझ्या ब्लॉग मध्ये। तर गाईस आता आपण जाणार आहे, हळद राहिली बाजूला। पहिले आपण करूया जेवण। जेवणामध्ये काय बघू मेनू गिनू, मग बाकीच्या गोष्टी होतील। नाही 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 राहू द्या, गाडी तिकडेच राहू द्या। खिडकी सगळे बंद होते।
तर थोडस माझी इज्जत ठेवा आणि व्यवस्थित नमस्कार. आम्ही आता हळदीच्या मालिशपणा सोडून द्या तुमचा. कोणासोबत आहे? अरे मुकेश भाऊ सोबत आहे आपण. माझ्यासोबत मोठे अंकल आहे त्यांचं ऐकत जातो. हा. वन साइड अँकल वन वयस्कर मुकेश भाऊची गाडी MD. दीपक माझे फोटो यायला पाहिजे ना चांगले. हे दीपक भाऊ आपले फोटोग्राफर. एंट्री झालेली आहे आपल्याला ते फोटो टेन्शन नाही आपल्याला. फोटोचा काही विषय नाही आता बस ते HD असे फोटो दिले आपले. HDR मध्ये फोटो येईल म्हणे. तर गाईज आता सगळ्यांना भूक लागलेली आहे. छान आहे रे बघू. तसं नाही बघायचं, तसं नाही बघायचं ब्लॉग मध्ये असं असं. हा बघू. हा बघ चांगलं असं खाताना बघायचं तुला. मी पनीर बोलू घ्या. पुढचा कॅमेरा ना क्लॅरिटी कमी आहे तर भावांना पुढचा कॅमेरा. अरे सरक रे. अरे याला साईडला काढा. तर गाईज इथे विषय असा होता की तुषारला वाटतं की तो खूप भारी डान्स करतो, म्हणून आम्ही पण म्हटलं की चल तुला पण आम्ही आमच्या समोर नाचण्याचा एक चान्स देतो. पण ते होतं की एवढं भाव खात होतं, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या. नाचून झाल्यावर सगळे थकले होते, मग आम्ही आलो होतो जेवण करायला. तर सगळ्यांनी गळ्यापर्यंत येईल एवढं खाऊन घेतलं. याचा ऐका. तर गाईज आता आम्ही निघालोय परत छत्रपती संभाजीनगरला. आता थोडंसं मधात थांबलो होतो फ्रेश होण्यासाठी. हा आदित्य बोलला. तर काय आता आम्ही जेवण वगैरे करून निघालोय. आता आम्ही इथं मुकेश भाऊ साठी टपरीवरती काय तर खायचं इथं थांबलो आहे. तसं सगळे हे बघा, हे आपला बोल ना हो आपला फन एक्सेस. माझे हे पा गजब बेइज्जती है. इथं गेलो तर माझे हे पा त्याला कोणी सांगितलं व्हाईट शर्ट घालायचं. हल्दीचं इकडं हल्दीचं काकूने डायरेक्ट बुक्का मारला. डायरेक्ट बुक्का भाऊ डायरेक्ट साईडला. तर फायनली गाईस आम्ही आलो आता छत्रपती संभाजीनगर मध्ये पोहोचलो. आता आम्ही आहे बाबा बस स्टँडला. तर आम्ही थांबलो इथे चहा घेण्यासाठी. तर खूप थकले आता सगळे, त्याच्यामुळे सगळ्यांचे चेहरे बघू शकतो. अरे गोवा पासून एवढं ट्रॅव्हल केलं, मजा आली. इकडून जाताना काही मजा नाही आली, पण तिकडून येताना. अरे ऍक्च्युली गाईस आम्ही गोवाला गेलो होतो. मजा नाही आली बेसिकली. काही उडत गोवाला गेलो आम्ही. लोकांना स्वतः ब्लॅक करून येतो आम्ही, पिवळे करून आलो. लोकांना कळायला पाहिजे की हल्दीला कुठले कपडे घालायचे, म्हणजे व्हाईट घालून यायचं काय. नांदी करायचं भाई काकूचं माहिती आहे का. नांदी करायचं. बरं चला ना. आपल्या चहाचे स्पॉन्सर. चहाचे स्पॉन्सर. चला सर पुढे चला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व म्हणजे मुकेश भाऊ यांच्या आशीर्वादाने आजचा कार्यक्रम सगळा पूर्णपूर व्यवस्थित झाला. स्पॉन्सर मी नाही बरं का. सगळे स्पॉन्सर. एक जण कोण नाही पिना आला. दातले दुखतोय. तू नाही पिते का? चहा नाही पिते? पिते दात दुखतोय ना. कसं वाटतं तुम्हाला आता?
आजचा एन्जॉय कसा झाला काहीच मला नाश्त्यावाला 1 रुपये दिला पैसा वसूल झाला 2 रुपये पैसा काय केला असतं तू रूमवर झोपून काय केलं असतं काही नसतं केलं असतं पोरीसोबत चॅटिंग केली असतील मग तिला दोन तिला मॅसेज कर तिला मॅसेज अरे 200 रुपये नोट भेटली मला खरंच वाटली मला वाटलं 500 चे नोट काय करणार इथून उचलले मी काय करणार होतो ऍक्टिंग मध्ये मजाक मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लाईव्ह फेकून दिली जर ओरिजिनल असतं ना मी पण उचलला असतं बरं का मी नसतं ओरिजिनल नव्हता चला अरे चिंदी घ्या सांगू तसंच नाही बोलले का टाटा पंचवाला मालिक किती रुपये देऊ राहिला टाटा पंचवाला टाटा पंच आहे ना अरे बाबा भैया एक चॉकलेट पण चला 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 चलो ओके भाऊ चक्की काय काय अरे बाप पट्ट शॉट पैसे गाईज मी चहा सांगतोय माझी चहा सांगतोय तर गाईज आपण मागच्या वेळेस फार्म हाऊसला गेलो होतो ना त्यावेळेस पण आपण इथे चहा घेतला आता आपण परत इथे चहा घेतोय संभाजीनगरमध्ये मिड नाईट पर्यंत चालू असतो इथे चहा. तर गाईज मला लक्षच नाही राहिलं की ब्लॉग पण एंड करायचं होता. मी डायरेक्ट झोपून गेलो आणि ही जी क्लिप्स मी शूट करतो ही दुसऱ्या दिवशीची आता. तर विषय असा झाला की मी आलो खूप थकलो होतो झोपून गेलो. तर आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आय थिंक सो तुम्हाला मजा आली असेल. थँक्यू.